पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याचा आणखी एक प्रताप समोर आलेला आहे। विशाल अग्रवालने महाबळेश्वरमध्ये नियमांचं उल्लंघन करून सरकारी भाडेपट्ट्याच्या जागेत 3 स्टार हॉटेल बांधलं। एमपीजी क्लबच्या विरोधात आतापर्यंत अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत। हो, अनेक तक्रारी। बरं, अखेर हॉटेलला सील लावण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त मिळाला। पुण्यात हिट अँड रनचा कारनामा करणाऱ्या वेदांत अग्रवालच्या बापानं महाबळेश्वरमध्ये मोठाच प्रताप केलाय। शासकीय मिळकत भाड्याने घेऊन त्या ठिकाणी 3 स्टार हॉटेल विशाल अग्रवालनं बांधलंय। स्वतःच्या वापरासाठी दाखवण्यात आलेलं हे हॉटेल इतरांना भाडे तत्वावर देण्यात आलंय। अनेक नियमांचा भंग करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात तक्रारीही दाखल करण्यात आल्या। त्यामुळे एमपीजी क्लबला सील ठोकून सरकार जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे। ट्रस्टला काही प्रमाणात क्लबसाठी परमिशन होती। आपण या ठिकाणी बघू शकता की फार मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट तयार झालेले ते असताना हे मुळात हे भाडे तत्वावरती घेतलेलं आहे। यांनी भाडे तत्वावर घेऊन परत पुन्हा एकदा दुसऱ्याला भाड्याने दिलेलं आहे। हे कायद्यात बसतं का? दिनांक 23/4/2024 रोजी मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे, अर्ज दिलेला आहे की संबंधितांवरती कारवाई करावी। अजून कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाहीये, त्याची कारवाई त्वरित व्हावी। महाबळेश्वर मधील लीज नंबर 233 विशाल अग्रवालच्या नावे असून त्याच्या कुटुंबियांची सुद्धा यात नाव आहेत। अनधिकृत बांधकामाच्या तक्रारींची खातरजमा करून कारवाई करण्यात येईल असं प्रशासनानं स्पष्ट केलं। या ठिकाणी या कार्यालयाला सुद्धा त्या हॉटेलच्या अनधिकृत बांधकामाच्या अनुषंगाने तक्रारी प्राप्त आहेत। त्याबाबत या कार्यालयाला दिलेल्या परवानगी आणि सध्या जागेवरची असणारी परिस्थिती याची सर्व खातरजमा करून तपासणी करून याबाबत योग्य तो उचित कारवाई करण्यात येईल। हिट अँड रन, ब्लड सॅम्पल बदलणं, ड्रायव्हरचं अपहरण करून त्याच्यावर दबाव टाकणं या सगळ्या कृत्यांमुळे अग्रवाल कुटुंबाच्या 3 पिढ्या जेलमध्ये गेल्यात। त्यातच आता विशाल अग्रवालचं महाबळेश्वरमध्ये केलेलं नियमांचं उल्लंघनही समोर आलंय। त्यामुळे अग्रवाल कुटुंबाला जुनी पापं भोवणार असंच स्पष्ट होत आहे। साताऱ्याहून सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।